कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केली आहे। या कारवाईत 5 मुलींना आणि 9 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे। अटक करण्यात आलेली सर्व मुलं व्यावसायिक असून कर्नाटकातील बांधकाम कंत्राटदार आहेत। पन्हाळ्याच्या परिसरात पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही देण्यात आली आहे। 9 लोकांना अटक केलेलं आहे। त्यांना 14 तारखेपर्यंत पीसी मिळालेली आहे। सदरच्या घटनेमध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम चालू होता तिथं, त्यावेळेस स्थानिक गुन्हे शाखेने तिथं रेड मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे मुली जे आहे संबंधातली मुली पुरवणारे टीना उर्फ निर्मिता दैनंदिन पंडित ही कोल्हापूरची प्रॉपर ती माझ्या मते ओरिसाची राहणारी असं अंदाज आहे। त्याची अजून माहिती आम्ही तपास करणं बाकी आहे। तर त्यामध्ये त्यांच्या आता 14 पर्यंत पोलीस कस्टडी आहे। ज्या मुली ज्या आहेत त्यांना महिला सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत। प्रताप, काय काय नेमके अपडेट्स आहेत? कोण नेमकं या पार्टीमध्ये होतं आणि काय आणखी या तपासानंतर पुढे येण्याची शक्यता आहे? सुवर्ण, आपण बघतो की पन्हाळ्याच्या आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावाच्या परिसरामध्ये हाय प्रोफाईल पार्ट्या वारंवार चालत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती आणि त्याप्रमाणे त्यावर नजर ठेवून होते। काल रात्री 12:30च्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे जे पोलीस आहेत ते खुडाळेवाडी म्हणजे पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणारं जे गाव आहे, अतिशय निसर्गानं समृद्ध असणारं हे ठिकाण आहे। त्या ठिकाणी एका कृषी पर्यटन केंद्र आहे, त्या केंद्रामध्येच हाय प्रोफाईल पार्टी चालू होती। पोलिसांनी धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी कर्नाटकचे बांधकाम व्यावसायिक जे कर्नाटक गव्हर्नमेंटचे अधिकृत बांधकाम व्यावसायिक आहेत त्यातल्या 8 ते 9 लोकांना पकडलेलं आहे। त्याचबरोबर 5 मुली ज्या व्यवसाय करणार आहेत त्यांचा नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता। दारू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती। त्याचबरोबर रेव पार्टीसाठी वापरणारे काही अंमली पदार्थ आहेत का याची सुद्धा शहानिशा आता पोलीस करतायत। पण प्राथमिक तपासात एवढं स्पष्ट झालेलं आहे की हाय प्रोफाईल पार्टी होती आणि त्याच्यामध्ये मुलीसुद्धा पुरवल्या जात होत्या। एकूणच पन्हाळा हा अतिशय दुर्गम भागात आहे। त्याचप्रमाणे त्याच्या आजूबाजूला असणारी जी खेडं आहेत त्या खेड्यामध्ये जी काही घरं आहेत किंवा कृषी पर्यटन क्षेत्र आहेत किंवा फार्म हाऊस आहेत ती अतिशय आतमधल्या साईडला असल्यामुळे तिथं सहजासहजी कुणाला जाता येत नव्हतं। अशा ठिकाणी ह्या पार्ट्या आयोजित केल्या जातात। आपण बघितलं की लोणावळा असेल, पुणे असेल किंवा मुंबईच्या काही भागामध्ये अशा प्रकारच्या पार्ट्या आयोजित केल्या जात होत्या आणि आता कोल्हापूर परिसरात सुद्धा अशा प्रकारच्या पार्ट्या ऑर्गनाईज केल्या जातात। याचाच अर्थ आता या भागात सुद्धा हे प्रस्त वाढलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। प्रताप, धन्यवाद या संपूर्ण अपडेट्स बद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।